नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तिघं निघालो प्री वेडिंगला. तर आपली प्री वेडिंग ही कोकणात असणार आहे. आमचं कपल पाठीमागे येत आहे दुसऱ्या गाडीमध्ये. टोटल 3 ते 4 दिवस आपल्याला शूटसाठी लागणार आहेत. आम्ही कर्जतवरून निघालो आणि बारामती फलटण मार्गे सुंदर निसर्गाचा आनंद घेत घेत राईड एन्जॉय करत करत फायनली कराडमध्ये पोहोचलो. टाकला आता. आमची दुसरी गाडी येईपर्यंत आम्ही गाडी थांबवली आणि पाहतो तर काय, थोड्या वेळातच आमच्या गाडीची बॅटरीच उतरली. मग काय, शुभम सरांनी डोकं लावलं आणि त्यांच्या गाडीची बॅटरीने आमची गाडी चालू केली. हो वेळ चालू. चहा प्यायसाठी थांबलो होतो आम्ही आता. तर अशा प्रकारे रात्री 3 वाजता आम्ही देवरुखमध्ये आलो आणि या लोकेशनला स्टे केला. गुड मॉर्निंग. तिथे स्टे केलं तर मित्रांनो आम्ही आता निघालो शूटसाठी. पावसाळ्यातला स्वर्ग कोकण. नाश्ता करायला थांबलो होतो मित्रांनो. कसे आहात? तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहोत संगमेश्वराच्या मंदिरापाशी. 2च मिनिटात आम्ही तिथं जातो. गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला लोकेशन. हेच ते मंदिर आहे मित्रांनो. अगदी प्राचीन मंदिर आहे. तिथं आपल्याला शूट करायचंय. मित्रांनो ही मागे जे बघताय ते असणार आहे आपलं पहिलं लोकेशन. तर कपल येत आहे. आपली शूटला सुरुवात होणार आहे आता. गिम्बल सेट करून घेतो. तोपर्यंत तुम्ही हा सुंदर नजारा एन्जॉय करा. आमचं आजचं कपल कसं वाटतंय तुम्हाला? आज तुमची प्री वेडिंग आहे. असं टाकायला लागतंय. कुठून? गावातून थेट कोकणात यावंच लागतंय. आत्ताच एक लोकेशन झालंय. आता दुसऱ्या लोकेशनला जायचंय. तुरु तुरु चालू नको, जाऊ नको लांब. टाका उक्षी बोल. ब्रिजवर ड्रोन निघायचं का शेवटी? हा. तर मित्रांनो हा आपल्याला एक ब्रिज दिसलाय. ब्रिज लईच एक नंबर दिसतोय. त्यामुळे इथे एक शूट घेतो. तर आम्ही आता उक्षी धबधब्याच्या जवळ आलेलो आहोत. मस्त भारी वातावरण आहे इथं. निसर्गाच्या कुशीत एकदम रानपाट. वॉटरफॉलकडे निघालो होतो आम्ही आता. एक 15-20 मिनिटाचा ट्रेक करायचा आहे. त्यानंतर आम्ही वॉटरफॉल पाशी पोहोचतो. मग होईन आपल्या शूटला सुरुवात. तो रस्ता बघून घ्या किती मोठा आहे. असं ना आम्हाला ट्रॅकिंगला जास्त आवडतं म्हणून आम्ही ट्रॅकिंगसाठी जास्त गाडी तिकडे लावली लांब आणि चलत चाललो आम्ही आता वा वा. वॉटरफॉल कर. हे पृथ्वी का सबसे बडा पत्थर आहे. 15-20 मिनिटाच्या ट्रेक नंतर आम्ही फायनली वॉटरफॉलच्या जवळ पोहोचलो. वॉटरफॉल इतका सुंदर होता की आलेला आहे. डोळ्याचं पारणच पिटल्यासारखं वाटलं. रेल्वेतून ती दाखवते ती हो धबधबा आहे बरं का. अशक्य सुंदर असा हा वॉटरफॉल. मित्रांनो वॉटरफॉल भेटलेला आहे. भयंकर वॉटरफॉल आहे. शेजारीच रेल्वेचा रोड असल्यामुळे 15-20 मिनिटाला रेल्वे ये जा करते.
वॉटरफॉलचं शूट घेतलं, खूपच छान शूट भेटलं इथं. त्यानंतर पुढे गेलो तर रेल्वेच्या रोडावरती, त्या रोडावरचं पण शूट घेतलं आणि आता रेल्वे यायची वाट बघत बसलो होतो. एवढ्यात रेल्वे पण आली मित्रांनो. पंधरा 20 मिनिटाचा ट्रेक होता हा. खूप मजा आली, पण वर चढता येईल लय बेकार झाली, पण असं भावांनो, खाली जायला लय मजा वाटली, पण वरती येताना असली पण फाटली ना, लय फाटली. जाऊ द्या, फाटली तरी मजा आली. तुषार सरांचे अनुभव आहे का? थांबा तुषार सरांची तर लय फाटली. तुषार सर वाकडे तिकडेच पडायला लागले. सर बोला 2 शब्द. काय नाही भावांनो, फक्त घाम निघलाय, बाकी काय झालेलं नाही. कष्टाचा घाम. अशा प्रकारे वॉटरफॉलचा ट्रेक संपवून आम्ही शूट कंप्लीट केलेला आहे. मित्रांनो, हा बिल्ला आम्ही बुक केलेला आहे आज रात्रीसाठी. आजचा स्टे इथं असणार आहे. आजचं लोकेशन असणार आहे शूटचं पहिलं. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्या प्री वेडिंगचा दुसरा दिवस आहे. तर आज आम्ही रत्नागिरीच्या फाटे बीचवरती शूट करणार आहोत. चलो बीच पे चलो. आज आपण आलेलो फाटे बीचवर. हा बीच सकाळी 9 वाजेपर्यंत इथलं शूट कंप्लीट करून घेतलं. तर इथे बरेच सुंदर क्लिक भेटलेले आहेत आपल्याला, त्या बघू, तुम्हाला रिझल्ट पण दाखवतो. इथं आमचं शूट कम्प्लीट झालेलं आहे. आता आम्ही पुढच्या बीचवर निघालेलो आहे. इथं मग कुठं बस लोकेशन झालंय. आजचं दुसऱ्या लोकेशनला आम्ही रवाना होतोय. तुम्हाला आमच्या रूम मधून व्ह्यू दाखवतो. 1 2 3. तर आज आपल्या प्री वेडिंगचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आलेलो आहोत रत्नदुर्ग, म्हणजे रत्नागिरीमधली शिवसृष्टी जी बनवलेली आहे ना, तिथं आज आम्हाला ट्रॅडिशनल शूट करायचं आहे. तुम्हाला दाखवते कसे आहे ते. जस्ट लुक ॲट. मला तिथं दिसतोय ना हा किल्ला, हा आहे रत्नदुर्ग किल्ला. शिवसृष्टीवरचं शूट खूपच सुंदर भेटलंय मित्रांनो. ही लोकेशन पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल. आजचं आमचं तिसरं लोकेशन असणार आहे. शेवटच्या लोकेशनला जाताना एक सुंदर बीच दिसला, तिथे काही ड्रोन फुटेजेस मारल्या. हे झाल्यानंतर डायरेक्ट होम, डायरेक्ट पॅकअप करणार आहेत आम्ही. देवगडी बीच कशेळी आमचा सगळ्यात आवडता बीच. आपल्याला पण आता तिथं लय पाणी आलंय, सगळीकडे पाणी भरलंय. खवळ्याला याला बेकार पाण्याचा फ्लो तुम्ही बघू शकता किती मोठा झालाय. शूट करताच येणार नाही आता. या शूट साठी या बीचवर शक्यता दिसत नाही, तरी पण आम्ही ट्राय करणार आहे. तर जेवढं होईल तेवढं ट्राय करू. या आमचं कपल हरीश शपथला आता हा जो शेवटचा पॉईंट असणार आहे, हा सगळ्यात फेमस म्हणजे टेबल पॉईंट म्हणतात या पॉईंटला. हे झालं की आपलं पॅकअप होणार आहे. आपल्या 3 दिवसाच्या प्री वेडिंगचा आज शेवट झालेला आहे. तर आपली मागणी टीम दिसेल. 3 दिवसाची आपली प्री वेडिंग झाली. कसं वाटतंय, कसा अनुभव वाटतोय तुम्हाला? एक नंबर एवढी खतरनाक झाली, एक नंबर फ्लोट होते. एकच नंबर सुंदर.